सर्वांना नमस्कार. किर्चॉफचा व्होल्टेज कायदा. किर्चॉफच्या व्होल्टेज कायद्याची किंवा किर्चॉफच्या दुसऱ्या कायद्याची चर्चा करूया. हा कायदा मालिका कनेक्टेड सर्किट्सवर लागू होतो. किर्चॉफचा व्होल्टेज कायदा किंवा KVL असे सांगतो की कोणत्याही बंद लूप नेटवर्कमध्ये लूप भोवतीचे एकूण व्होल्टेज समान लूपमधील सर्व व्होल्टेज थेंबांच्या बेरजेइतके असते, जे शून्याच्या समान असते. दुसऱ्या शब्दात, किर्चॉफचा व्होल्टेज नियम सांगतो की बंद सर्किटमध्ये सर्किटला लागू केलेले एकूण इनपुट व्होल्टेज हे मालिकेत जोडलेल्या प्रत्येक घटकावर किंवा घटकावर पडणाऱ्या व्होल्टेजच्या बेरजेइतके असले पाहिजे. चला एका उदाहरणाने सुरुवात करूया. तुम्ही नोटबुक, पेन आणि पेन्सिल सारख्या स्टेशनरी वस्तू खरेदी करण्यासाठी फक्त 60 रुपयात खरेदी करणार आहात असे समजा. तिन्ही वस्तूंची किंमत एकूण 60 रुपये असल्याचे दुकानदार सांगतात. 60 रुपये देऊन वस्तू विकत घेतल्या. आता तुम्ही तिन्ही वस्तूंची किंमत एकत्र जोडल्यास ते 60 रुपये होते, जे तुम्ही दुकानात घेतलेल्या रकमेच्या बरोबरीचे आहे. त्यामुळे तुमच्याकडे शिल्लक असलेले पैसे 0 आहेत. 3 आयटमची वैयक्तिक किंमत भिन्न असू शकते, परंतु एकूण किंमत 60च्या बरोबरीची असावी, जी सत्य आहे. त्याचप्रमाणे बंद मालिका सर्किटमध्ये एकूण इनपुट व्होल्टेज सर्किटमधील मालिकेत जोडलेल्या सर्व घटकांमधील व्होल्टेज थेंबांच्या बेरजेइतके असणे आवश्यक आहे. चला इलेक्ट्रिकल सर्किट्सवर व्होल्टेज कायदा लागू आणि सत्यापित करूया. आम्ही आधी चर्चा केल्याप्रमाणे मालिका सर्किटमध्ये काम करताना विद्युत प्रवाह स्थिर राहतो, परंतु प्रतिकार मूल्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक घटकामध्ये व्होल्टेज भिन्न असतो. असे गृहीत धरा की R1 आणि R2 हे दोन रोधक आहेत, जे व्होल्टेज स्त्रोत V सह मालिकेत जोडलेले आहेत एक बंद सर्किट तयार करण्यासाठी. प्रत्येक रेझिस्टर R1 आणि R2 वर रेझिस्टन्समुळे व्होल्टेज थेंब अनुक्रमे V1 आणि V2 म्हणून अस्तित्वात आहेत. व्होल्टेज V1 आणि V2 ची बेरीज इनपुट व्होल्टेज V च्या समान असणे आवश्यक आहे. तसे असल्यास किर्चॉफचा व्होल्टेज नियम सत्यापित केला जातो. तसे नसल्यास सर्किट योग्यरित्या कनेक्ट केलेले नाही किंवा आपण सर्किटमध्ये चुका केल्या असतील. R1 आणि R2 चे रेझिस्टर व्हॅल्यू अनुक्रमे 6 ओम्स आणि 4 ओम्स असू द्या आणि व्होल्टेज स्त्रोत 12 व्होल्ट असू द्या. जेव्हा तुम्ही स्विच बंद करून सर्किटला ऊर्जा देता, तेव्हा विद्युत प्रवाह व्होल्टेज स्त्रोताच्या सकारात्मक टर्मिनलमधून वाहू लागतो आणि सर्किट मालिकेत असल्यामुळे त्याचे मूल्य न बदलता नकारात्मक टर्मिनलवर परत येतो. विद्युत प्रवाहाचे प्रमाण ओहमच्या नियम I बरोबर V/R द्वारे मोजले जाऊ शकते. जेव्हा ते मालिकेत जोडलेले असतात तेव्हा प्रतिकार मूल्ये जोडलेली असतात. त्यामुळे 6 आणि 4 ओम्स जोडताना एकूण प्रतिकार मूल्य 10 ओम्स होते. I बरोबर V/R मध्ये मूल्य बदलून I बरोबर 12/10 आपल्याला 1.2 अँपिअर करंट मिळतो, जो संपूर्ण सर्किटमध्ये स्थिर असतो. आता ओम्स कायदा सूत्र वापरून व्होल्टेज थेंब V1 आणि V2 ची गणना करा. V बरोबर IR. प्रत्येक रेझिस्टरवरील वैयक्तिक व्होल्टेज ड्रॉपची गणना करण्यासाठी तुम्ही V1 साठी R1 आणि V2 साठी R2 सारखे संबंधित प्रतिरोध मूल्य घ्यावे. V1 आणि V2, V1 बरोबर IR1, V1 बरोबर 1.2 ची 6 V1 ने गुणाकार केल्यास 7.2 व्होल्ट्सची गणना केली जाते. V2 बरोबर IR2, V2 बरोबर 1.2 गुणाकार 4, V2 4.8 व्होल्टच्या बरोबरीचे आहे. परिणामी आम्हाला V1 आणि V2 अनुक्रमे 7.2 आणि 4.8 व्होल्ट्सवर मिळतात. किर्चॉफच्या नियमानुसार जेव्हा आपण व्होल्टेज V1 आणि V2 जोडतो तेव्हा ते इनपुट व्होल्टेजच्या बरोबरीचे असले पाहिजेत. जेव्हा आपण V1 आणि V2 जोडतो तेव्हा आपल्याला 12 व्होल्ट मिळतात, जे इनपुट व्होल्टेजच्या बरोबरीचे असते. म्हणून किर्चॉफचा व्होल्टेज कायदा सत्यापित केला जातो. मालिकेतील त्याच सर्किटमध्ये 3 ओम्सचा दुसरा रेझिस्टर R3 जोडू. आता एकूण प्रतिकार 9 ओम्स होतो. मालिका कनेक्शनमुळे आम्हाला फक्त R1, R2 आणि R3 जोडून हे मूल्य मिळाले. I बरोबर V/R मधील मूल्य बदलून एकूण प्रवाह शोधा. आपल्याला I बरोबर 12/13 बरोबर 0.9 अँपिअर मिळतात, जे संपूर्ण सर्किटमध्ये स्थिर असते. V बरोबर IR वापरून V1, V2 आणि V3 ची मूल्ये शोधू. V1 बरोबर 0.9, 6 ने गुणाकार बरोबर 5.4 व्होल्ट. V2 बरोबर 0.9, 4 बरोबर 3.2 व्होल्ट. V3 बरोबर 0.9 ने गुणाकार 3 बरोबर
2.7 व्होल्ट. शेवटी जेव्हा आपण V1, V2 आणि V3 जोडतो तेव्हा आपल्याला 12 व्होल्ट मिळतील, जे इनपुट व्होल्टेजच्या बरोबरीचे आहे. अशा प्रकारे किर्चॉफचे व्होल्टेज सत्यापित केले जाते. सरावातील कायद्याची पडताळणी करण्यासाठी सर्किटसह शृंखलेतील एक ॲम्मीटर आणि 3 व्होल्टमीटर V1, V2 आणि V3 अनुक्रमे R1, R2 आणि R3 या प्रतिरोधकांना समांतर जोडा. सर्व ॲम्मीटर्स आणि व्होल्टमीटर्स त्यांच्या संबंधित रीडिंग मोजण्यासाठी पुरेसे आहेत याची खात्री करा. स्विच एस सह बॅटरी किंवा व्होल्टेज स्त्रोत व्ही ला मालिका सर्किटशी जोडा. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्सप्रमाणे मीटर आणि बॅटरीची ध्रुवीयता योग्य आणि योग्यरित्या जोडली गेली पाहिजे, अन्यथा सर्किट खराब होऊ शकते आणि शॉर्ट सर्किट होऊ शकते. सर्किटला ऊर्जा देण्यासाठी एस स्विच बंद करा. ॲम्मीटर 0.9 अँप्स आणि व्होल्टमीटर V1, V2 आणि V3 अनुक्रमे 5.4 व्होल्ट, 3.2 व्होल्ट आणि 2.7 व्होल्ट वाचत असल्याची खात्री करा. नसल्यास आपण कनेक्शनमध्ये चुका करू शकता. जेव्हा तुम्ही मालिकेत प्रतिरोधक जोडत राहाल तेव्हा वर्तमान पातळी कमी होईल, परंतु ते संपूर्ण सर्किटमध्ये स्थिर राहते आणि प्रत्येक रेझिस्टरवर व्होल्टेज ड्रॉपची बेरीज इनपुट व्होल्टेजच्या समान असणे आवश्यक आहे. आणखी एका सर्किटची चर्चा करूया. येथे तुम्ही 2 व्होल्टेज स्त्रोत पाहू शकता, V1 आणि V2 अनुक्रमे 12 आणि 6 व्होल्टसह. 2 प्रतिरोधक R1 आणि R2 अनुक्रमे 6 आणि 3 ओम्स आहेत. सर्व व्होल्टेज स्त्रोत आणि प्रतिरोधक एका स्विचसह मालिकेत जोडलेले आहेत. स्विच बंद केल्यावर विद्युत प्रवाह दोन्ही स्त्रोतांमधून प्रतिरोधकांमधून वाहू लागेल आणि परत येईल. सर्किटमध्ये 2 व्होल्टेज स्त्रोत आणि 2 प्रतिरोधकांचा समावेश असल्याने सर्व मालिका एकूण व्होल्टेज 18 व्होल्ट आहे आणि एकूण प्रतिरोध 9 ओम्स आहे. I बरोबर V भागिले R1 बरोबर 18/9 बरोबर 2 अँपियर. त्यामुळे आपल्याला 2 अँप्सवर विद्युत प्रवाह मिळतो. आता प्रत्येक रेझिस्टर R1 आणि R2 वर वैयक्तिक व्होल्टेज ड्रॉप VA, VB ची गणना करा. VA बरोबर I गुणिले R1, VA बरोबर 2 गुणिले 6 बरोबर 12 व्होल्ट. VB बरोबर I गुणिले R2, VB बरोबर 2 गुणिले 3 बरोबर 6 व्होल्ट. आता व्होल्टेज थेंब VA आणि VB जोडा. तुम्हाला ते 18 व्होल्ट्स म्हणून मिळेल, जे इनपुट व्होल्टेज V1 आणि V2 च्या समान आहे. म्हणून किर्चॉफचा व्होल्टेज कायदा सत्यापित केला जातो. यावरून किर्चॉफच्या व्होल्टेज नियमाची व्याख्या कोणत्याही बंद सर्किटमध्ये वाढलेल्या व्होल्टेजची बेरीज व्होल्टेज थेंबाच्या बेरजेइतकी असते अशी केली जाऊ शकते. सरावामध्ये व्होल्टेज कायद्याची पडताळणी करूया. सर्किटसह शृंखलेमध्ये एक ॲम्मीटर कनेक्ट करा, जे प्रत्येक प्रतिरोधक R1 आणि R2 च्या समांतर 2 अँपियर आणि 2 व्होल्टेज वाहून नेण्यासाठी पुरेसे आहे, जे अनुक्रमे 12 व्होल्ट आणि 6 व्होल्ट मोजण्यासाठी पुरेसे आहे. सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे 12 व्होल्ट आणि 6 व्होल्टच्या 2 बॅटरी योग्य ध्रुवीयतेसह जोडा. चालू बंद स्विच एस सह सर्किट पूर्ण करा. स्विच एस बंद करून सर्किटला ऊर्जा देते. ॲम्मीटर रीडिंग 2 अँपियर दाखवते आणि व्होल्टमीटर रीडिंग 12 व्होल्ट आणि 6 व्होल्ट असल्याचे तपासा. तसे असल्यास किर्चॉफचा व्होल्टेज कायदा सत्यापित केला जातो. नसल्यास मीटरचे कनेक्शन आणि ध्रुवीयता तपासा. सर्किटमध्ये समांतर कनेक्टेड व्होल्टमीटरसह रेझिस्टर जोडून सर्किटचा विस्तार करून तुम्ही नियमाची पडताळणी करू शकता. लक्षात ठेवण्याचे मुद्दे: मालिका सर्किट्समध्ये विद्युत प्रवाह स्थिर राहतो, व्होल्टेज प्रतिरोधक मूल्यांसह भिन्न असते आणि उर्वरित व्होल्टेज 0 असतात. कोणत्याही बंद सर्किटमध्ये व्होल्टेज वाढीची बेरीज व्होल्टेज ड्रॉपच्या बेरजेइतकी असते. समांतर सर्किट्समध्ये व्होल्टेज स्थिर राहतो, तर विद्युत प्रवाह प्रतिकारानुसार बदलतो. उर्वरित प्रवाह 0 आहेत. सर्किटमधील कोणत्याही जंक्शनवर इनकमिंग करंटची बेरीज आउटगोईंग करंटच्या बेरजेइतकी असते. पाहिल्याबद्दल आभारी आहे. तुमचा दिवस चांगला जाओ.